याच मोठोने सर्व पुढे सरकतायत. अनेक स्पोर्ट्सनं आम्हाला सहकार्य दिलं, त्यातलंच एक नाव मल्हार स्पोर्ट्सचं घेईन मी, म्हात्रे ब्रदर्सचं घेईन, त्याच्यानंतर अथर्व स्पोर्ट्सचं नाव घेईन, पाटील स्पोर्ट्सचं नाव घेईन. अनेक स्तरातून आम्हाला मदत लाभलेली आहे आणि मी कौतुक करीन या 5 जणांचं ज्यांचे कॉन्टॅक्ट जबरदस्त आहेत आणि त्या कॉन्टॅक्ट जबरदस्त असल्यामुळेच ही स्पर्धा पुढे संपन्न होताना दिसते. सेमीफायनल स्टार्ट होते. स्ट्राईक एंडला आहे केसर सोनार, नॉन स्ट्राईक एंडला यश मालवणकर. गोलंदाज येतोय श्रेयांश. द कॉन्टेस्ट बिटवीन टू ब्युटिफुल टीम, द कॉन्टेस्ट बिटवीन टू कॅलिबर प्लेयर. स्वीप केलंय. सो सोनार की म्हणतात, मात्र हा सोनार मात्र आज सर्वांना पुरून उरलाय. वन ऑफ द चार्मिंग क्रिकेटर इन मीरा भाईंदर. मागच्या काही वर्षात फेसबुक फ्रेंड असल्या कारणानं केसर सोनारचे फोटो नेहमीच फॉलो करत आलोय. प्रत्येक हप्त्याला इथे स्पर्धा असली की आम्ही प्राइज फटकवलंय. त्यातलंच एक नाव शानवाचं, त्यातलं की एक नाव यतिराजचं. टफ क्रिकेटचे भरपूर क्रिकेटपटू वडामण पंच निर्णय देतील मित्रांनो, लक्षात घ्या. एवढं कॉपरेट केलेत, आताही कॉपरेट करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी अंडरआर्म क्रिकेट फॉलो करत नाही, सॉरी फॉर दॅट. मात्र मला या क्रिकेटपटूंचं अजब ही गोष्ट वाटते की बऱ्याच अंशी ते एकमेकांशी आमने सामने असतात, एकमेकांचे मित्र आहेत. मात्र ज्या वेळा मैदानात येतात तिकडे ते मित्र नसतात. तिकडे आम्हाला एक धाव ती पाहिजेच, आम्हाला हा डिसिजन पाहिजेच. ह्या गोष्टी पाहिलेत मी. त्यामुळे निश्चितच ही आहे ईर्ष्या जिंकण्याची. त्यामुळे निश्चितच अंडरआर्म एक क्रिकेट असं आहे जिथे 2 पंच नाही तर 4-4 पंच ऍक्टिव्ह असतात आणि कमिटीला जास्त ऍक्टिव्ह राहावं लागतं. येस, डिसिजन झालंय मला वाटतं. काय 4 धावा, फेअर डिलिव्हरी आहे. केसर सोनार पहिल्या चेंडूवर चौकार आणि आम्ही सज्ज झालोय हा मानाचा भाईंदर चषक उचलायला. दुसऱ्या बाजूला JSM 6161 जॉर्ज कल्याण हा संघ देखील विचार करत असेल की लेट्स सी कोणता संघ आमच्या समोर आहे. मात्र ज्या पद्धतीने काल त्यांनी खेळ दाखवलाय, परिस्थिती कोणतीही असो, स्पर्धा कोणतीही असो, आम्ही येणार आहोत जिंकण्यासाठी. व्हॉट काइंड ऑफ लेफ्ट दॅट इज. माझ्या आयुष्यात पाहिलेला हा वेगळा लेफ्ट. मात्र हा चेंडू वाईड आहे. व्हॉट अ गट शॉट, व्हॉट अ गट शॉट. फुटवर्कचा अतिशय चांगला वापर पुन्हा एकदा दाखवतात केसर सोनार. हिज अ प्राईम क्रिकेटर म्हणेन मी, कारण आघाडीला जाणं, प्रथम फलंदाजी करणं, पहिल्या चेंडूला फेस करणं, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील पहिले षटक हाताळणं, हा असतो प्राईम प्लेअर. आणि अंडरआर्म क्रिकेटचं जर म्हणाल तर निश्चितच या खेळाडूची सगळ्यात जास्त गरज असते. तुमच्याकडे काय आहे? जसं आपण बघितलं मागच्या सामन्यात तर व्हीएम पॅकर्सकडे यतिराज असतो, व्हीएम पॅकरकडे शानवाज असतो. तीच गोष्ट आपण बघतोय ते सोनारच्या बाबतीत, जो आपल्या संघासाठी अभिनय 11 साठी अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय. आणखीन एक अवांतरची धाव. या स्पर्धेत सर्वात जास्त काय घडलं असेल तर तुषार, वाईड एक्स्ट्राज. आमची स्पर्धा आम्ही अजून 3 तास अगोदर करून दाखवली असती जर तुम्ही वाईड टाकले नसते. हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. पुढचा चेंडू श्रेयांश. एकशे 49 चौकार आतापर्यंत. मात्र वाईडची गिनती करणं आमच्या दोन्ही गुणलेखाकडनं सोडून दिलंय.
श्रेयांश पुन्हा एकदा पुढे आलेत. यावेळेला मात्र ओ माय गॉड, सॅक्रिफाईस होतं. मात्र म्हणतात ना, दैव बलवत्तर आहे. येस, बाईचा इशारा होता. थँक्यू. येस, ज्या वेळेला इथून इशारे जातील त्यावेळेला तिथून इशारे येतील. काय कोऑर्डिनेशन आहे. घोडबंदरचा वर्ल्ड कप आम्ही पाहिलाय. यश मालवणकर, मागच्या सामन्यात अफलातून कामगिरी झाली होती. लागबाट 2 चौकार मारा, 100 रुपये जिंका जयशियांच्या मार्फत. बघा, मान्यवरांना असं मान्यवर करून बोलवलं तर अशी प्राइजेस येतात. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप डिलिव्हरी आहे का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईड. आतापर्यंत जर बघितलं फक्त 3 फेअर डिलिव्हरीज झालेत. श्रेयांश कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक होता, मात्र तो थोडासा जास्त वरून जातोय. कदाचित यशला वाटत असेल, अरे आयोजकांनी थोडासा कपडा अजून वर बांधला असता तर बरं झालं असतं. मात्र या गोष्टी आम्ही करू शकणार नाहीयेत. लिमिटेशन्स आहेत आणि क्रिकेट लिमिटेशन्स आहे. हु इज द नेक्स्ट बॅट्समॅन? मगाच्या सामन्यात परागनं क्लास फटकेबाजी केली आणि क्लास फलंदाजी करीन. परागनं आपला सगळा अनुभव, लेदर क्रिकेटचा अनुभव, टेनिस क्रिकेटचा अनुभव आणि एकूणच अंडरमचा अनुभव पूर्णपणे पणाला लावला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो पराग अजूनपर्यंत मैदानात नाहीये. सोनू, नवीन फलंदाज सोनू. काही खेळाडूंची एक वेगळी तरा असते बघा. ट्रॅक आहे, मात्र ती ट्रॅक अजून आपण कशी वर नेऊ शकतो. इथे थोडस आपण बघतोय, चेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकारच्या क्रिकेटनं आपल्याला काय दाखवलंय तर मी म्हणेन, जे प्रेक्षक जे कधी क्रिकेट बघत नव्हते ते देखील क्रिकेट बघायला लागलेत असं मी म्हणेन. पुन्हा एकदा वाईड येतोय. असं वाटतंय की आता रात्रीच्या दिवशी एक स्कीम चालू आहे. एक फेअर डिलिव्हरी दुसरा वाईड, एक फेअर डिलिव्हरी दुसरा वाईड. चांगली स्कीम आहे. नाही नाही, असं काही आम्ही सांगणार नाही. पुढचा चेंडू श्रेयांश. ओ, दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी. या गडीला मी मगाशी म्हटलं ना, एका खराब चेंडू नंतर फेअर डिलिव्हरी असते आणि ती फेअर डिलिव्हरी झालाय. बाद होतोय इथे. सोनू शून्यावर बाद होतोय. मागच्या सामन्यात त्यांनी जबरदस्त तडफ दाखवली, मात्र या वेळेला आपण बघतोय तो बाद झालाय. वॉज द नेक्स्ट बॅट्समॅन मिस्टर पराग पाठारे, मॅन फ्रॉम भाईंदर. 2 आकर्षक खेळाडू आता मैदानात आहेत. अभिज्ञ 11. लेट्स सी ही हॅट्रिक होते का? कारण जर बघितलं तर निश्चितच ऑफिशियल जर बघितलं आपण निश्चितच हॅट्रिक सांगू शकू. श्रेयांश काय करतोय? श्रेयांश वर्सेस पराग पाठारे. गुड कॉन्टेस्ट. लगेच ध्रुपदला तिथे क्षेत्रक्षणात बदल हवा आहे. मार्कस बॉयजने आज जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी केली मी असं म्हणेन. ओव्हरऑल क्रिकेट काय असतं, क्रिकेट कोणत्या पद्धतीने खेळलं जातं याचं एक अतिशय मूर्तिमंत उदाहरण त्यांनी दाखवलंय. श्रेयांश, पुढचा चेंडू. ओ, दॅट्स अ पराग. आज की रात पराग के नाम, नो डाउट, कारण त्याला पूर्ण कल्पना आहे. अरे अभी तो गिन रहा था तू. 4 आया. 13 और 4 कितना? मुनाफ. 17 धावा झालेल्या आहेत. अतिशय चांगली कामगिरी. पहिल्या षटकात, सेमीफायनलच्या पहिल्या षटकात 17 धावा होणं ही निश्चितच मोठी कामगिरी म्हणावी लागेल. कारण निश्चितच समोरचा संघ, कुठेतरी जो संघ समोरच्या संघाला एक अतिशय चांगला आव्हान देत होता, या वेळेला मात्र त्या संघाला मार्कस बॉयजला आता चेस करावा लागेल. ही देखील एक वेगळी गोष्ट म्हणावी लागेल.
त्यामुळे लेट्स सी, मात्र त्यांच्याकडे ती ताकद आहे कारण अतिशय चांगले फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये देखील आहे. यशरक्षक द्रुपद असो, त्यानंतर धवल असो, अराफत असो, एक चांगले बॅटिंग लाईनअप आहे. कॉन्टेस्ट जबरदस्त होईल. मगाचा सामना ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूपर्यंत गेला, हा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तर मित्रांनो आश्चर्य वाटून घेऊ नका. हे सरसेनापती अरुण कुमार वैद्य पटांगण आहे. टेनिस क्रिकेट विश्वातल्या अनेक सामने इथे शेवटच्या चेंडूपर्यंत होताना आम्ही पाहिलेत. एक सामना तो ओव्हर 40चा आम्ही कधीही विसरणार नाही. 2 चेंडूत 12 धावांची गरज. रिचर्ड दत्ता जे आज हयात नाहीये, त्यांच्या आठवणी सदैव असतात. आणि ते 2 षटकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. इथे मात्र आत्महत्या आहे का? येस आहे. व्हॉट अ क्रिकेट बाय ध्रुपद साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय जबरदस्त क्रिकेट. रिफ्लेक्सेस बघा त्यांनी काय दाखवलेत. आणि पराग जो चांगली कामगिरी करत होता त्याला आपल्या जाळ्यात अडकवलंय. तुमची एक चुकी तुम्हाला किती महागात करू शकते. लेट्स सी. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. या स्पर्धेसाठी अजून एक चांगलं सहकार्य आम्हाला दिलं ते म्हणजे आमचे सिक्युरिटी वाले. अतिशय जबरदस्त सिक्युरिटी त्यांनी आम्हाला प्रदान केली. थँक्यू जॉय. शेवटपर्यंत 3 वाजेपर्यंत आम्हाला इथे कुणी काही करू शकणार नाही अशी माणसं आहे ती. त्यांनी त्याची विकेट घेतली तर केशर सोनारची जर विकेट घेतली तर केसर सोनारची जर विकेट घेतली तर 300 रुपये प्रीतम पाटील यांच्या मार्फत. न्यू बॅट्समॅन इन व्हॉट्स द नेम? जयनाम. दॅट्स अ गुड शॉट. मात्र पाहायचं किती धावा मिळतात. एकच धाव मिळेल. जयनाम येत आहेत खेळण्यासाठी. डावखुरा फलंदाज आहे आणि टर्फ क्रिकेटमध्ये भरपूर फॉर्मात असलेले खेळाडू आहेत. चांगली माहिती प्रणित आम्हाला देत आहेत. आणि थँक्यू व्हेरी मच. अरे बघा आमचे गुणलेखक चांगली कामगिरी करतात आणि त्यांच्यासाठी देखील मला वाटतं बक्षीस आलेलं आहे. मात्र अजूनपर्यंत डिक्लेअर केलेलं नाहीये ते. जयनाम. बॉबी टू जयनाम. यावेळा स्वीप करण्याचा निश्चितच प्रयत्न झाला मात्र पूर्णपणे अपयशी आहेत. कहा से किसके पुढचा चेंडू बॉबी. गुड शॉट. चांगला फटका. मात्र इथे क्षेत्ररक्षण जमिनीला थोडस ड्रिबल होत आहे. एक धाव मात्र मिळेल. चेन्नमचा क्लास फटका बघायला. टोटल कार्पेट ड्राईव्ह काय असतो बऱ्याचदा असं वाटतं ज्या वेळेला समालोचक म्हणतात की कार्पेट ड्राईव्ह अरे म्हणजे एक्झॅक्टली नक्की कसा. तर ज्या पद्धतीने कार्पेट पसरतं म्हणजे रेड कार्पेट जसं आपण टाकतो तसा हा फटका होता. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईटचा इशारा होता. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली ती 20. केसरची विकेट घ्या. 300 रुपये जिंका. प्रीतम सांगतायत. यावेळा मात्र एक धाव नक्कीच पूर्ण होणार. एक एक धाव भरपूर महत्वाची आहे. काय पाहिला आपण क्वार्टर फायनलचा सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला तो सामना आणि ती एक धाव भरपूर महत्व आहे. मात्र एक क्लासिक काउंटर असेल नो डाऊट. 2 चांगले संघ ज्या वेळा आमने सामने येतात तर मित्रांनो जर कोणाला थंडी लागत असेल, जर कोणाचा आवाज बसला असेल, जर कोणाचा गळा सुकला असेल तर तुम्ही अमृततुल्य चहा पिऊ शकता. आणि ती सेवा आमच्या बरोबर समोर जयेश भोईर यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. माऊली अमृततुल्य. गुड शॉट.
ऍब्सोल्यूट ब्युटी. पुन्हा एकदा कार्पेट ड्राइव्ह बाय जयनाम. येस, जयचं नाम आता करावं लागेल आणि तो नामाचा घोष नक्कीच करावा लागेल. धावसंख्या 25 झालेली आहे. षटक संपलेली आहे. 2 धावसंख्या झाली ती म्हणजे 25. अंडरआर्म क्रिकेटमध्ये किती स्कोरर असतात कोणी मला सांगेल का? हा एक प्रश्न आहे माझा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये किती स्कोरर असतात? हा माझा एक ऑफिशियल प्रश्न आहे. जर कोणी उत्तर दिलं ना 1000 रुपये देईन मी. बावीस तर त्यांचेच असतात. जे 2 संघ खेळत असतात ना ते 22 आणि 2 ऑफिशियल इकडे. बाकी पब्लिकचं मला माहिती नाही. केसरची विकेट काढा आणि 500 रुपये जिंकाय. काय आसुरी आनंद आहे या मित्राला. गोलंदाज येतोय. हो, यावेळेला खेळायचा होता ऑफ साइडला. चेंडू जातो ऑन साइडला. बॅटची बॉटम इज लागली होती. गोलंदाजचं नाव द्या प्लीज. बॉलर नेम प्लीज. रवी. रवी राठोड आर आर. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या देखील आम्हाला ज्या ज्या स्तरातून मान्यवरांनी सहकार्य दिले त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एक धाव नक्कीच आहे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. 27 धावा. वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक धाव. फुल टॉस डिलिव्हरी आहे मात्र नटाट. अतिशय चांगला प्रयत्न झाला मात्र इथे केसर कदाचित थोडस चॅलेंज देत होता. मात्र ही एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 29 धावा झाल्या आहेत. सेमीफायनलचा सामना तुम्ही बघताय. भाईंदरचा मानाचा चषक 2020 तुम्ही बघताय. मोहित पाडेल, जनक पाडेल, गणेश किणी, आयवा, अजून कोण आहे, पुष्पेश भोईर, मितेश मात्रे ऑफिशियल यांनी काढलेली स्पर्धा. वाईटचा इशारा होतोय. या स्पर्धेची ऍडव्हर्टिजमेंट हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. सर्वांच्या तोंडात जवळ जाऊन ऍडव्हर्टिजमेंट केली होती. एवढा हलक्या त्याने चेंडूला पुश केला. अजून एक धाव मिळते. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे. सन्माननीय तुषार प्रदीप पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थान पाहिजे. तुषार जयेश यांचे बंधू तुषार यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मात्र येस, केसर यांच्यासाठी मला वाटतं आता या लेफ्टला केसर लेफ्ट असं जरी बोललं तरी चालेल. रायगावचे भावजी मनगेश पाटील. फेसबुकवर त्यांचं नाव मनगेश आहे. यावेळेला पुन्हा एकदा हा चेंडू. येस, आमचे पंच थकलेले आहेत. वाईट देऊन थकलेले आहेत. हा सामना थांबवला तरी चालेल. धाव झालेली आहे ती 33. अभिजित जेवण नाही करे. अरे तो नॉनव्हेज नाही खात बाबा. थँक्यू मनगेश. ओ दॅट्स अ गुड हिट. मात्र इथे आपण बघतोय. हो जा ना. तर अजून एक धाव मिळते. आपण ज्या ट्रॉफीज बघतोय मल्हार स्पोर्ट्स यांच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत. आमचे हितेश पाडेल ज्यांना प्रेमाना
भाईंदर मीरा भाईंदर मध्ये ते प्रेमाने हिरो या नावाने प्रसिद्ध आहेत. थँक्यू मनगेश. अजून एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 35. ऍक्च्युली त्याचं नाव बरोबर होतं मंगेश, पण त्यांनी एक आ टाकला मला कळलं नाही. चला धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35. 3 वर 35. चला या इनिंग मधले हे शेवटचे षटक, किती धावा येतील या षटकामध्ये? हे बॉलरचं नाव द्या प्लीज. अब्दुल्ला. अब्दुल्ला. थँक्यू यश. जयनाम साडे. अब्दुल्ला. बॅक टू द बॉलर. फलंदाज बाद होतोय. मात्र येस 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 हे पारितोषिक द्यायचं का जे पारितोषिक आलं होतं? केसरला ज्यांनी बाद केले त्याच्यासाठी पारितोषिक. येस, कुणी आणून दिलं होतं माझ्या हातात? प्रणित. केसर रनआउट झालाय, त्या गोलंदाजाला द्यायला पाहिजे, त्यांनी चांगलं एफर्ट दिलंय. येस, अब्दुल्ला साठी 500 रुपये. क्लीन विकेट साठी दिले होते. लगेच यार बदलतात लोक, त्यामुळे पारितोषिक दिले जाणार नाही. क्लीन विकेट साठी होतं, मात्र तो धावचीत झाला. दिलदारपणा पाहिजे मित्रांनो. आउट केलाय त्यांनी त्याला. जयनाम पुन्हा एकदा सज्ज होतोय. अब्दुल्ला. फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ द ओव्हर. ओ व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. हा गोलंदाज कुठे होता? कारण हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद तो थांबतोय आणि नंतर पुढे जातोय. व्हॉट अ गुड डिलिव्हरी. आणि ब्रेक आहे तो वेगळाच. अब्दुल्ला. पुढचा चेंडू. जयनाम साडे यावेळा पुढे सरकलेले आहेत, मात्र इथे ध्रुपद मार्फत चूक होते. सहवाग स्टाईल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बॅकहँडला होत आहे. मात्र हा चेंडू वाईड आहे. 1+1 2 धावा इथे मोजल्या जातील. आता सुद्धा कुठली मला वाटतं आजच्या दिवसात अजून एक रेकॉर्ड झालाय. असं एकही षटक नाही ज्याच्यामध्ये वाईड नाही पडला. बाव. लेट्स सी फायनलला काय घडते. नो बॉल आहे, नो बॉल आहे. मात्र एक धाव इथे पूर्ण होते. 1+1 2 धावा अजून फलकावर लागतील. धाव संख्या पुढे सरकते. 39 धावा. गुड टार्गेट. हा येस, सॉरी सॉरी मी बोलतो. यावेळेला फुलटॉस डिलिव्हरी, मात्र जास्त धावा मिळणार आहेत. फक्त एकच धाव. मगाशी मी एक गोष्ट म्हटली की आजच्या दिवसात एकही असं षटक नाही ज्याच्यामध्ये वाईड पडला नाही. मात्र मी कसं विसरेन मोहितचं षटक ज्याच्यामध्ये धावांची बरसात झाली, मात्र एकही त्यांनी अवांतर धाव दिली नव्हती. वेल डन मोहित. अशा प्रकारचे रेकॉर्ड लक्षात ठेवता तुम्ही लोक, काय माणसं आहेत. ऑक्टोपसची जी भविष्यवाणी आहे ती आलेली आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार? ऑक्टोपस वाणी झालेली आहे. नाही नाही, ती आमच्या या राईच्या क्रिकेटमध्ये चालते ती. कारण मागच्या 5 स्पर्धा राईच्या या माणसानं सांगितल्या, त्याच संघाने त्या जिंकलेत. आणि तो ऑक्टोपस कोण हे मी तुम्हाला नंतर सांगेल. भगवान पाटील अध्यक्ष आलेले आहेत. जवळजवळ तापमान जर बघितलं तर 18° आहे, त्यामुळे निश्चितच गुड शॉट. व्हॉट अ गुड शॉट. 4 धावा. थँक्यू गणी. आणि या चौकारणा नक्कीच बळकटी येईल. 44 धावा झालेल्या आहेत.
आतापर्यंत गडी जर बघितले 3.4 षटक, 44 धावा, 4 गडी बाद. वेट फॉर द अंपायर सिग्नल. मला वाटतं पंचांची एक खास ट्रेनिंग असावी, जो जास्त वाईट देईल त्याला आतमध्ये. ओ यावेळेला सुद्धा चेंडू लीव केलाय. लेट सी द अंपायर डिसिजन. हा चेंडू मला वाटतं हातातून स्लिप झालाय, वाईटचा इशारा होतोय. 47 धावा. मला वाटतं या स्पर्धेत अजून एक विक्रम झालाय, तो म्हणजे आम्ही प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळवलाय. अँड आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ. बरं झालं ही स्पर्धा आम्ही 8 षटकांची ठेवली नाही. हो यावेळेला मात्र हा चेंडू नो बॉल आहे. नो डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी नाही आहे. थँक्यू अंपायर. या 2 धावा अजून. संघाची धावसंख्या 49. सेमी फायनलच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 49 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही हे षटक संपायचं बाकी आहे. थँक्यू व्हेरी मच अमर डिजिटल आणि अमर लाईट्स. थँक्यू व्हेरी मच शिवमूर्ती आर्ट्स. थँक्यू व्हेरी मच जय मल्हार, अथर्व स्पोर्ट्स, म्हात्रे ब्रदर्स. अजून कोणतं स्पोर्ट्स? पाटील स्पोर्ट्स, ग्लोरियस स्पोर्ट्स. इथे गडी बाद होईल. मला वाटतं आयोजकांनी जे जे सगळे स्पोर्ट्सची दुकान आहेत सगळीकडे जाऊन आपली स्पर्धा आहे हे सांगितलंय आणि आपल्या एकूणच ओळखीचा फायदा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उचललाय. थँक्स मोहित. हा बघा एक स्पोर्ट्स अजून निघालं, श्री साई स्पोर्ट्स. बघा अजून कुठलं निघतंय. पाटील स्पोर्ट्स झालं रे. थँक्यू जेटीसी. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट जेटीसी मार्फत झालाय. मृणाल म्हात्रे अँड कंपनी. ओ दॅट्स अ ब्युटी, दॅट्स अ ब्युटी. यावेळेला चांगला चेंडू आहे आणि इथे बाद होतोय तो म्हणजे भावेश देखील बाद होतोय. इनिंग इथे संपते. 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 50, गडी बाद 5, 51 धावांचं लक्ष. आणि निश्चितच हा सामना अतिशय चांगला घडेल कारण एका बाजूला 50 धावा झाल्या, दुसऱ्या बाजूला ध्रुपदचा फॉर्म. त्यामुळे प्रेक्षकांना एक ट्रीट बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया. थँक्यू मनगेश. चला आमच्या ऑक्टोपसला विचारतोय या सामन्यात कोण जिंकेल. अच्छा इंडियन स्पोर्ट्सचं देखील नाव राहिलं. नितीन कोळी अँड कंपनी त्यांच्यामार्फत आम्हाला शूज, आम्हाला म्हणजे प्लेयर्सला शूज देण्यात आलेले आहेत जे शूज मालिकावीरासाठी देण्यात येईल. तसेच साई स्पोर्ट्स यांचं देखील नाव आहे. बघा मी बघितलं हे 5 जण आहेत, मात्र 5 जण 2-2 स्पोर्ट्सवाल्यांकडे गेले की आम्ही स्पर्धा काढली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे मोहितचं मी खास आभारी आहे कारण रायगड पासून तर डहाणूपर्यंत जी त्याची ओळख त्याने अतिशय चांगल्या रूपाने त्याचा वापर केलाय. वेल डन मोहित, यू कॅन डू इट मॅन. 4 चौकार लागतात रे, कोणाला नाही लागत, लागतात. एक ओव्हरला 42 पण खाल्लेत का? अच्छा अंडरम ओपन म्हणजे ओके. हा एवढे रेकॉर्ड कुठे ठेवता, गोण लागते. अरे मला हे कळत नाही, मग ही गोष्ट मला का कळत नाहीये. जर एवढे रेकॉर्ड्स आहेत मग प्रत्येक वेळेला ट्रॉफीज बरोबर त्याचे फोटो का असतात दरवेळेला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर, त्या कुठून येतात? अच्छा हे स्पोर्ट्सवाले आहेत त्यांच्याकडून घेतले जातात मला वाटतं त्या ट्रॉफीज.
अच्छा, बरोबर बरोबर, तुषारने चांगली माहिती दिली. जे आयकॉन खेळाडू असतात त्यांना जर 15 धावा काढल्या तर त्या 30 धावा गणल्या जातात, असं असतं ते. चला सामना सुरू करूया. पंचांना विनंती करतोय, नितेश 51 धावा विजयासाठी आहेत आणि खेळण्यासाठी सज्ज आहे ध्रुपद, मॅन इन फॉर्म. या सामन्यात ध्रुपदनं अफलातून कामगिरी केलाय. मात्र ज्या पद्धतीनं केसरची कामगिरी सुरू आहे त्यामुळे प्लेअर टू वॉच, ध्रुपद वर्सेस केसर सोनार. कित्येक वेळा आमने सामने झाले असतील, मात्र निश्चितच प्रत्येक वेळेला एक नाविन्य आज काहीतरी नवीन बघायला मिळेल, ही एक ईर्ष्या आहे. प्लेअर टू वॉच, ध्रुपद पटेल आणि केसर सोनार. एम प्रकाश पाटील, तुमचे फॅन मागे आलेले आहेत, जरा त्यांना भेटा. चला सामना सुरू करा. 51 धावा विजयासाठी आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही संघासाठी. अतिशय चांगला क्रिकेट त्यांनी दाखवले थ्रू आउट आजच्या दिवसामध्ये. वाईट प्लस वन. बघा सेमी फायनलचा सामना आहे, या घटना तर घडणारच आहेत. चेंडू आला का? एक धावा विजयासाठी आहेत. पहिला चेंडू अधिकृत नाहीये, मात्र 2 धावा घेऊन गेलाय, त्यामुळे अधिकृत आता टार्गेट जर बघितलं तर 49 धावावर येऊन ठेपलंय. या अशा घडामोडी असतील. काय झालं? प्रेक्षकांना विनंती आहे, पडद्यावर जर तुमचे हात असतील तर तो कमकुवत आहे, थोडासा तुमचा हात बाजूला घ्या. थँक्यू व्हेरी मच अभय, यू द मॅन. केसर स्वीप केलाय. एकच धाव मिळेल. कुठल्याही चांगल्या खेळाडूंसाठी हा स्टार्ट महत्वाचा असतो. उफ, व्हॉट्स दिस. बघा जरा तिथे लगेच लक्ष घाला. डोंट बी पॅनिक, लगेच होईल सगळं काम, लगेच होईल. डोंट बी पॅनिक. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. मी म्हंटल होतं 2020 ला तुम्हाला अजून काय पाहायचं आहे. होऊ शकतं. आमच्या स्पर्धेचे सर्व प्रायोजक मल्हार स्पोर्ट्स, मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स, इंडियन स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, ग्लोरियस स्पोर्ट्स, अथर्व स्पोर्ट्स, या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच अमर डिजिटल आणि अमर लाईट्स यांचा देखील मनापासून आभार. शिवमूर्ती आर्ट्स, आमचे अक्षय मात्रे यांचा खास आभार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विवेक मात्रे आणि स्वप्नील भोईर. दोन्ही बाजूला जर ही 2 माणसं उभी नसती तर मी सांगतो ही स्पर्धा झाली नसती. थँक्यू व्हेरी मच. आणि कदाचित एक अतिशय चांगले मान्यवर आम्हाला लाभणार आहेत. 2020 ला हेच बाकी होतं. वाजव रे.
थँक्यू डीजे. तर प्रेक्षकांना एक सूचना आहे, तुम्ही येताय तुमची मौज मजा करताय, मात्र मित्रांनो जर मद्यप्राशन करत असाल, जर तुम्ही त्या बाटल्या इकडे तिकडे टाकू नका प्लीज. काल 3 बाटल्या फुटलेत. या मैदानात त्याचा त्रास आहे, कारण सकाळी बरेच जण मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, सकाळी प्रॅक्टिस देखील सुरू असते. त्यामुळे प्लीज एक हंबल रिक्वेस्ट आहे, क्रिकेटपटू आहात असं वागा आणि त्या बाटल्या व्यवस्थित बाजूला ठेवा, किंवा घरी घेऊन जाऊ शकता. 2-2 रुपयाला येतात मला वाटतं. जसं आणताना सांभाळून आणता तसंच नेताना पण सांभाळून न्या. फायदे प्रत्येकाचे आहेत. जर तुम्ही त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलात तर घरी पैसेच पैसे. के सर एवढा अराफत साठी. अराफत या एकूणच स्पर्धेमध्ये जास्त काही करू शकला नाही, मात्र एनी हाऊ जर या सामन्यात तो चमकला तर निश्चितच ती मार्कस बॉईज साठी एक वेगळी खेळ ठरेल. लेट्स सी काय घडतंय. प्रणीतला विनंती आहे, प्रणीत आमच्याशी संपर्क साधायचा आहे. किशोर सोनार. ओ व्हॉट अ ब्युटी. डावखुऱ्या गोलंदाजाचा एक क्लास वेगळा असतो, त्यांना एक स्विंग वेगळा असतो आणि तीच गोष्ट ते दाखवताना दिसत आहेत. हा मगाशी केसर सोनरच्या विकेटसाठी 500 रुपये आले होते, मात्र आता जर ध्रुपदचा विकेट घेतला तर 500 रुपये प्रीतम पाटील यांच्या मार्फत. थँक्यू. ओ व्हॉट अ गुड शॉट. प्ले बॉय संघातला आराफत आठवला आम्हाला, पुढे येऊन फटका खेळणं, मात्र या या एकूणच क्रिकेटमध्ये ते अलाउड नाहीये. त्यामुळे आराफत पुन्हा एकदा आपला बॅट पॅच कंटिन्यू ठेवतोय. न्यूमॅन इन. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. धबाल. 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. चार 5 वर्षामध्ये टर्फ क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेटमध्ये जी 2 नावं सातत्याने घेतली जातात, डीपी ब्रदर्स, प्रणीतने आम्हाला अतिशय चांगली माहिती दिली. आणि तेच हे 2 बंधू आता खेळण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या खांद्यावर मार्कस बॉईजला ते कशा काय पद्धतीने नेत आहेत. लेट्स सी. केसर सोनार यावेळेला हा चेंडू आउटसाइड डॉप स्टंप आहे का. लेट्स सी द अंपायर डिसाइड. थँक्यू किणे. धाव संख्या 4. जेसम 6161. जॉर्ज कल्याण. बी रेडी मॅन. रेडी राहायचंय. दॅट्स अ गुड हिट. मात्र तितकाच जबरदस्त क्षेत्ररक्षण होतंय जैनाम यांच्या मार्फत. मात्र एक धाव तिथे कंप्लीट केली जात आहे. आय कॉर्डिनेशन आपल्याला बघायला मिळत आहे. का बघायला मिळत नाही, कारण जुळे बंधू आहेत आणि निश्चितच त्यांचा समन्वय बघा. धावसंख्या झाली ती 5. 5 लॉस ऑफ 1 विकेट. 51 धावा विजयासाठी आहेत. 46 required runs to win. How well wins the match? अशा प्रकारच्या कृतीला चेक केलं जातं असं म्हणतात. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. गुड शॉट. मात्र या घडीला फक्त एकच धाव मिळेल आणि हे षटक जर बघितला तर निव्वळ अप्रतिम. वेल बोल्ड केसर सोनार. केसर सोनारकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला तो अग्रेसिव्ह खेळाडू कधीच वाटणार नाहीये. एक अतिशय गोंडस मुलगा, मात्र तो क्रिकेट ज्या पद्धतीने खेळतो ते निव्वळ अप्रतिम. एक कम्प्लीट व्हॅल्युएबल प्लेअर. जर एखादा ऑक्शन झालं तो निश्चितच तो हाय प्राइसला जाईल, याबद्दल शंका नाही आहे. कारण मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग असो किंवा अनेक स्पर्धा असो, ज्यावेळेला ऑक्शन होतात तर हे असे व्हॅल्युएबल खेळाडू असतात ज्यांच्यावर मोठी बोली लागते.
तो खेळाडू म्हणजे केसर सोनार. या मालिकेत अतिशय दर्जेदार कामगिरी. दुसऱ्या बाजूला आपण ध्रुपदकडे बघतोय. मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. त्याचे कव्हर ड्राईव्ह, त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह पाहणेबल होते. मात्र या घडीला या पहिल्या षटकात तो जास्त काही करू शकला नाहीये. आता कॉन्टेस्ट बघा, शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी आवश्यक धावसंख्येची गरज आहे, ती म्हणजे 45. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 15 धावा कुटायची आहेत. काय घडेल, कोण जिंकेल? पटेल बंधू ही धावसंख्या करतील? मार्कस बॉईज संघ सामना जिंकेल की अभिज्ञ 11 हा सामना जिंकेल? दुसऱ्या बाजूला JSM 61 जॉर्ज कल्याण हा संघ जवळजवळ मला वाटतं 7 वाजल्यापासून ते उपस्थित आहेत. त्याच्याहून अगोदर कदाचित मी जर रॉंग असेल तर 5:30 वाजता तिकडे आलेत. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे त्यांनी दाखवलं की आम्हाला ही मानाची स्पर्धा फटकवायची आहे, त्यामुळे दुसरे कुठे स्पर्धा खेळून आले असतील की मला माहिती नाही, पण त्यांनी या स्पर्धेला प्राथमिकता दर्शवले, ही गोष्ट महत्वाची आहे. अठरा चेंडू आणि 45 धावा. मुन्ना गिरीश बोरा. ओ यावेळेला वेगाने टाकलेला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप डिलिव्हरी आहे. 2 धावा अवांताच्या रूपाने येतील. थँक्यू केणी. भरपूर कठीण असतं गोलंदाजी करणं अशा पद्धती या एकूणच लाईट्स मध्ये, कारण चेंडूला ग्रिप करणं हे महत्वाचं आहे. आणि आपण बघतोय एवढी मानाची स्पर्धा, एक मोठं प्राइज आहे अंडरआर्म क्रिकेट मध्ये. मी पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा करतोय की एवढं मोठं कॅश प्राइज आहे आणि एवढे बाहुबली चषक आहेत. थँक्स टू मल्हार स्पोर्ट्स, मिस्टर हितेश पाडेल आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हितेशच्या मार्फत 2 बॅट देखील देण्यात आलेल्या आहेत प्लेअर ऑफ द डे साठी. एवढा अतिशय चांगला फटका, 1 धाव देऊन जातोय. धाव संख्या धाव संख्या 9. गिरीश टू धवाल. बा कॅज्युअल क्रिकेट म्हणून, मी लेझी म्हणण्यापेक्षा कॅज्युअल. त्याने असं कुठलंही असं दाखवलं नव्हतं. कदाचित त्यांनी चॅलेंज दिलं होतं की यस असेल हिंमत तर करून दाखव. मात्र मी एक कौतुक करीन या क्षेत्ररक्षकाचा. व्हॉट्स द नेम? चिराग ने चिराग जलाया भाई, लेकिन एक का चिराग बुझाया. वेल डन. धाव संख्या 9 आहे. धाव संख्या 9 आहे. 51 धावा विजयासाठी आहेत. अजूनही 42 धावांची गरज आहे. श्रेयांश शाह नवीन फलंदाज. आता मात्र कुठेतरी मुनाफ ॲट इज बेस्ट. ज्या वेळेला गिरीश बोरा हा लयीत असतो त्यावेळेला त्याला थांबवणं कठीण असतं. महेंद्र बॉयच्या क्रिकेटमध्ये क्रांती आणणारा हा खेळाडू. लेट्स सी काय करताय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. मला राहून असं वाटतंय की कदाचित वाईट टाकणं हा डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी केलेला प्रकार असा असेल. ओ दॅट्स अ क्लास ड्राइव्ह. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या फटक्यासाठी. ध्रुपद ॲट इज बेस्ट. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेट मधील हा सर्वात स्टायलिश फटका होता. जसे आम्हाला रिप्ले पाहायला आवडेल. ओ व्हॉट अ शॉट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पद्धत होती, जे फुटवर्क होता, एकदम क्लासिकल खेळाडू. ध्रुपद पटेल डीपी डायमंड प्लेयर. विजय आणि अभिज्ञ 11 यांच्यामध्ये जर कोण उभा असेल तर तो कदाचित ध्रुपद ठरू शकतो. लेट्स सी.
हा फक्त माझा अंदाज आहे, फक्त अंदाज आपण वर्तवू शकतो. मात्र क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. तसं गुड शॉट, दॅट्स अ गुड शॉट. मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण एका बाजूला. जयनाम सुद्धा चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या 15. या क्रिकेटनं मात्र या 2 दिवसाच्या क्रिकेटनं अजून एक गोष्ट शिकवली की जगात कोरोना वगैरे असं काहीच नाहीये. वॉट डिलिव्हरी मात्र इथे 4 धावा मिळत आहेत. एका संघासाठी नक्कीच ते शुभ वर्तमान, मात्र दुसऱ्यासाठी निश्चितच ते काळजी करण्याची गोष्ट. एनिवे 4 धावांना संघाची धावसंख्या पुढे 21 वर जाऊन पोहोचते, 19 वर जाऊन पोहोचते. दोन षटक संपलेली आहे, धावसंख्या 19 झालेली आहे. अजूनही 42 धावांची 32 धावांची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 32 धावा. हु विल विन्स द मॅच? या 2 षटकासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे सहकारी मित्र मॅन फ्रॉम दहिसर अभिजित पवार. दोन षटकांच्या समाप्तीने तर एकूण धावा झालेल्या आहेत. त्या 19 दोन गडी बाद 32 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. पंच विचार करतायत की कधी मॅच सुरू होईल, कधी मॅच संपेल, महाअंतिम फेरी केव्हा कंप्लीट होईल. पंचांची कामगिरी उल्लेखनीय, एक नंबर, अव्वल दर्जाची. संपूर्ण स्पर्धेमध्ये ही एक खूप महत्वाची गोष्ट, महत्वाचा घटक असतो प्रत्येक स्पर्धेचा, ते म्हणजे पंचांची कामगिरी. ती फार चांगल्या पद्धतीने निभावलेली. आमचे सर्व पंचांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर आयोजन आणि नियोजन ए क्लास, हाय क्लास. चांगला मगाशीच आपण बघितलं एक सुरेख दर्जेदार फटका द्रुपदच्या बॅटीतून आपल्याला बघायला मिळाला. हँड आय कोऑर्डिनेशन, फुटवर्क, टायमिंग सर्व काही अव्वल. आता त्याच द्रुपदला माइंड गेम कशा पद्धतीने खेळला पाहिजे, कारण की रनचेज मध्ये तुमचा माइंडसेट काय आणि माइंड गेम कशा प्रकारे खेळणार हे महत्वाचं. वॉट अ शॉट, कन्वर्ट केलेला तो फटका श्रेयांसने. दोन्ही बाजूनी इक्वली बॅलन्सफुल खेळणं महत्वाचं आहे. दोन्ही बाजूनी चौकार येणं ही गरजेचं असणार आहे, कारण की धावांचं आव्हान जास्त आहे. गुड फिल्डिंग, जोरदार टाळ्या. क्षेत्ररक्षणामध्ये संपूर्ण समर्पण, 100% एफर्ट. 3 धावा बचावल्या. अशाच खेळीने इतर खेळाडूंचा देखील आत्मविश्वास उंचावलेला आहे. इनफॉर्म बॅट्समॅन या स्पर्धेचा द्रुपदला आतापर्यंत हात उघडण्याचा कोणताच चान्स दिलेला नाहीये. 22 दोन गडी बाद 3 चेंडू शिल्लक. सुरेख. चिरागनी जो रनआउट केला तो कमाल, आणि आता गोलंदाजीमध्ये करतोय धमाल. 4 बॉल मध्ये 4 सिंगल दिलेले आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. सुंदर. 2 आरामात कन्वर्ट केलेले आहेत. मुनाफचा एफर्ट चांगला होता, 2 धाव बचावल्या. बघा 3 आणि 2 5 धावा बचावल्या. कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं फिल्डिंग मध्ये एवढा डिफरन्स होऊ शकतो. जर काही कॅज्युअल अप्रोच असला असता तर आता 5 जण प्लस झाले असते. आणि तो रनआउट, टर्निंग पॉइंट ऑफ द गेम.
26 फ्रॉम 7, 26 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये. मेजर रिस्क घ्यावे लागेल. हा चेंडू अर्थात निर्णायक ठरू शकतो. रन येणं गरजेचं आहेच. चौकार आला तर फायदा होईल. 17 चेंडूंमध्ये 26 झाले, तर 7 चेंडूंमध्ये 26 पाहिजेत. 25 झाले तर बरोबर. लास्ट बॉल. गुड शॉट बट स्ट्रेट टुवर्ड्स द फिल्डर. थेट फिल्डरकडे तो चेंडू गेला. एकच धाव मिळणार आहे. 3 षटकांची समाप्ती. 26 धावा 6 बॉलमध्ये 25 ची गरज. मुश्किल पर नामुमकिन नाही. द्रुपद 12 वर बॅटिंग करतो आणि श्रेयांश 6 वर. द्रुपदचा स्ट्राईक रेट बघितला तर अपेक्षेप्रमाणे कमी आहे. आणि जर तो 9 बॉल खेळतो, 9 बॉलमध्ये किमान 20 धावा बनवतो. आता त्यांनी फक्त 12 धावा बनवल्यात. कारण आहे ती सुरक गोलंदाजी. केसरनी चांगली सुरुवात दिली, त्यानंतर मुनाफनी 2 चौकार दिले, पण एक रनआउट त्या ओव्हरमध्ये आला. ती टर्निंग पॉइंट होती मॅच मध्ये. फर्स्ट पॉवर प्ले ओव्हरचा काहीच फायदा मिळाला नाही. एक्स्ट्राज एवढे जास्त नाही आहेत. ॲव्हरेज 7 तर आहेत, 7-8 तर ॲव्हरेज एक्स्ट्रा येत आहेत. पण या ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा नाही यायला पाहिजे, असंच काहीसा विचार या ठिकाणी अभिज्ञ 11 संघाचा संघनायक करत असेल. भावेश हा शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतोय. 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. द्रुपदनी याआधी अनेक वेळा असे रन चेस केलेले आहेत. आज करू शकणार की नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोड्या वेळातच मिळेल. नाही, इनर एज निर्धाव चेंडू सुरेख. चांगली सुरुवात भावेशकडून. जर कुठे काही चुकलं असेल मार्कस बॉयस, ते म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये त्यांच्या गोलंदाजांच्या मार्फत 13 एक्स्ट्राज. बघा, हा शॉट कन्वर्ट होऊ शकलेला नाहीये. एकच धाव. 4 बॉलमध्ये 24 धावांची गरज. एक्झॅक्टली. चेजिंग मध्ये थोडीशी गडबडी दिसलेली आहे मार्कस बॉईज यांच्याकडून. जॉर्ज 11 संघ JSM 616-1 या संघाला निवेदन आहे की आपण तयार राहायचंय, सज्ज राहायचंय महाअंतिम फेरीसाठी. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि महाअंतिम फेरीची सुरुवात करणार आहोत. कोण जिंकणार भाईंदरचा मानाचा चषक? 20-20 ची स्पर्धा. व्हेरी गुड बॉलिंग बाय भावेश. नो चान्स एट ऑल. स्विच इट. नाही, एक वेगळा शॉट करण्याचा प्रयत्न. 12 बॉलमध्ये 13 बॉलमध्ये फक्त 13 धावा बनवल्यात द्रुपदनी. 22 धावांची गरज. वेल डन बॉयज. अभिज्ञ 11 हा संघ पोहोचतोय महाअंतिम फेरीमध्ये. खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद मार्कस बॉयज. वेल डन द्रुपद अँड टीम. थँक्यू सो मच. जॉर्ज 11 संघ कल्याण सर्वांनी सज्ज व्हायचंय.